एक नाही, दोन दोन, तीन तीन, चार चार हे कुत्र्याचे पिल्ले. कुत्रे, आपण कुत्रे म्हणतो पण ते जनावर आहे. जनावर आहे म्हणून त्याला हिणवू नका, कारण ती पण एक जीव आहे. तो पण परमेश्वराने पाठवलेला जीव आहे. आणि कुत्रा तसा इमानदार प्राणी. आज माणसं जेवढा धोका करतात, फ्रॉड करतात अनेक ठिकाणी, माणूस असून माणुसकी विसरून काय काय करतात. आणि आपण कुत्र्याला हिणवतो, हे कुत्र्या, माणसाला कुत्र्या म्हणतो, पण कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. आता बघा इथं त्यांना हे झाडाचा पाला, हे झाड आहे आणि झाडाच्या पाल्यापाशी त्यांनी सारा घेतलाय. मस्त गाढ झोपले बघा. या व्हिडिओचा एकच मी अर्थ सांगतो, जे जीव असतात, कुत्रे, प्राणी, पक्षी, हे निसर्गाच्या आश्रयावर असतात आणि त्यांना सहारा भेटतो. म्हणून करोडो वर्षापासून हे माणसाचे साथीच आहेत. माणसाला साथ देतात, माणसाला रात्रंदिवस प्रेम देतात. तर अशा प्राण्याला छिडकारण्यापेक्षा त्याला प्रेम देणं महत्त्वाचं आहे. तो माणसाचा एक वफादार प्राणी आहे. माणसाला साथच देतो कायम. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब जरूर करा. शक्य असेल तर चांगलं काम करा. म्हणतात ना, कुत्रा वफादार असतो, माणूस बैमान असतो. म्हणून बैमानी करू नका. चांगला रस्ता धरा, तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि ते फळ तुम्हाला कायम काम येईल. संस्कार चांगले असल्यावर माणसाला कधीही जास्त दुःखाची झड येणार नाही किंवा दुःख त्याला होणार नाही. बघा आता हा माझी काही ओळखीने काय नाही, तिकडून इकडे पाठीमागे आला. चले बाळा, काय म्हणतो? ए बाळा, काय काय? ओके. तर असा हा कुत्रा प्राणी, त्याला थोडंसं तरी तुम्ही ओळख दाखवली तर तो लगेच ती ओळख त्याचे ज्या स्मरणात असते. तर आज सकाळचा हा व्हिडिओ सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाच्या उजेडात हा व्हिडिओ मी पाठवत आहे. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. चला तर, ओके, बाय.